हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये. तर आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल आम्ही रोपवेनी बट्टा फॉलला गेलेलो होतो. तर आता पुढे बट्टा फॉलमध्ये काय काय आहे तर तुम्ही नक्की बघा. खूप छान होतं आणि इकडे बघा खूप सारं पाणी वगैरे दिसत असेल तुम्हाला, कारण इकडे बोटिंग वगैरे करता येतं. बघा किती मस्त व्ह्यू आहे इथला. येताना तर खूप भीती वाटत होती, पण आता काही भीती नाही आहे. एकदम मस्त पाणी आहे इकडे आणि बोटिंग पण किती मस्त दिसत आहे ना. सगळं पहाडी एरिया, थंड वातावरण, कोवळी ऊन, एकदम मस्त. स्पायडरमॅन फोटो काढ, असा फोटो काढ. क्लबिंग पण आहे, एक सिंगल मध्ये आणि डबल मध्ये पण आहे, आणि स्काय सायकलिंग पण आहे. स्काय सायकलिंग चला तर बघा, इथे छोट्या छोट्या मुलांसाठी खूप काही खेळायसाठी होतं. तुम्ही बघितलं असेल, त्यांच्यासाठी टॉयज वगैरे भरपूर ठेवलेले होते खेळायला. आणि इकडे बघा मस्त पाणी वगैरे धबधब्यासारखं पडताना दिसतंय. तर हे नॅचरल नाही आहे, हे बनवलेलं आहे. तर इथे फोटोशूट वगैरे खूप होतं. तर आम्ही पण मस्त इथे फोटो वगैरे काढले आहे. कृषिका तू काय खाणार? आता कसं करून 6 काय खाणार? चेकआउट करायचं. मॅगी 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 नाही, चेकआउट व्हायचं आहे. 4 वाजल्या 5 पर्यंत 1.5 तासामध्ये सर्व निपटून 6ला बाहेर निघू आपण. कुठलं? मसुरीला आपलं हॉटेल आहे ना. हो, तर आता म्हणजे तिकडनं बाहेर निघा 6ला. कशाला? आपण 10-11 वाजेपर्यंत येऊ. फिरू झालं जवळच काही कॉन्सर्ट नाही. चला मॅगी खाऊन पाहू आपण. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काय होतं? आणि बघा इथे मस्त असं स्टॅच्यू वगैरे होता. तर आम्ही तिथे फोटो वगैरे काढले. तर हे बघा फोटो सारिकानी जावयांनी काढले, मग मी आणि माझ्या मिस्टरांनी आणि कृषिकांनी पण काढलेले आहे. ते फोटो पण मी शेअर करेल नक्की तुम्हाला. आणि इकडे बघा किती मस्त झेंडूचे फुलं वगैरे होते. खूप छान झाडं आणि इतकं निसर्ग खूप सुंदर होतं. पूर्ण पहाडी एरिया खूप मस्त वाटत होतं तिकडे. आणि थंडी तर खूपच होती. परी आता आम्ही 10 मिनिटांनी मसुरीला पोहोचू. चला तर मसुरी बघू. बघा आता जाताना तुम्हाला रस्ता वगैरे पण दिसत असेल. खूप घाट असा रस्ता होता आणि बाजूला झाडं पण बघू शकता तुम्ही कशा प्रकारे. तर असे झाडं आपल्याकडे नाही दिसणार, कारण तिकडे बर्फ वगैरे पडत असतो आणि तिकडे जास्तीत जास्त झाडं स्नोफॉलमुळे झाडं पानं काही जास्त दिसत नाही झाडांना, कारण बर्फ पडला की सगळे पानं वगैरे झडून जातात. त्यामुळे तुम्हाला असे थोडेसे कोरडे झाडं दिसतील, पानं वगैरे नाही राहणार. आणि काही काही झाडांना आहे, कारण तिथे आता स्नोफॉल झालेला नव्हता आम्ही जेव्हा गेलो होतो. थोड़ा मैं रोकूंगा ना कभी गाड़ी, तो आप वैसे तो खैर कोई नहीं है, भगवान भरोसे है। हाँ अरे चलो माता रानी। बाप रे, गणपति बाप्पा। बाहर कैसे निकलेंगे इस होटल से? फिर एक ही रास्ता है क्या? कंफ्यूज मत करो बस। अब आपको ना थोड़ा सा गणपति बाप्पा ना वो पीछे ऊपर है ना। हे पण असं कसं घे करू शकतात हे लोक? ते त्यांना करू दे बाप्पा. मोरया. पे ले रहे हो? फर्स्ट में निकल रहा है। फर्स्ट में जाएगा सब यहाँ तो मान गया मुझे। अरे बाबा, आपकी भी तो फटी थी. फटने का तो देखो लगता ही है, थोड़ा बहुत तो होता ही है ना। अरे पीछे लो ना यार. आप जरा उतर के ना वो पत्थर लगाओ, ऊपर पड़ा हुआ ना। देखो रे बाप्पा, ना कहाँ पत्थर लगाना है? गाड़ी पीछे टायर में ना। क्यों भैया? कई बार पीछे जाऊंगा ना हैंड ब्रेक। ए थांब ना का परी, हालू नको, पकडून राहा.
अंदर ले लो ना भैया. ले रहा मैडम, एक मिनट रुको. रुको. हो गया. देखो रे बाबा पीछे म्हणजे. बघा आता आम्हाला हॉटेलमध्ये जाताना जी घाट मिळाली, कारण तो रस्ता इतका बेकार होता. आमची गाडी अडकली होती मध्येच आणि इतकं डेंजर झालं होतं तेव्हा सिच्युएशन. तुम्ही बघू शकता पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवते आहे कशा प्रकारे तो रस्ता होता. तर आम्ही तर पोहोचलो सेफली, पण त्यानंतर व्हिडिओ काही मी शूट केला नाही कारण आमची गाडी अशी खूप मध्येच अडकली होती. आम्ही दगड वगैरे लावून त्याला थांबवून ठेवलं होतं त्या गाडीला, कारण ती नाहीतर सरळ खाली गेली असती. चला फायनली आम्ही आमच्या रूममध्ये पोहोचलो आहे. तर मला हॉटेल कळलं असेल आम्ही कुठे राहतो आहे तर, पण थोडंसं डेंजर होतं, खूप जास्त डेंजर होतं. आता आम्ही मरताच वाचल्यासारखं झालेलं आहे, कारण एकदम म्हणजे मी सांगू शकत नाही आता इतकी भीती वाटते आहे मला. पण चला 2-4 जणांनी मदत केली आणि आम्ही वाचलो. तर खूप याच्यातून हां चाय पी लेते. फायनली आमचे ड्रायव्हर काका थोडेसे ते पण घाबरले होते, पण ठीक आहे थोडंसं. तुम्ही पण हॉटेल करताना एकदा सगळं चेक करा, चुकूनही घाई गडबड करू नका. आम्ही तेच केलं. ऑनलाईन करताना ऑनलाईन हॉटेल बघून केलं, पण ठीक आहे आता नाही बोलू शकत जास्त काही. चला पुढचं दाखवते. बघा आमच्यासोबत असं काही घडलेलं होतं, थोडंसं डेंजरस झालेलं होतं, पण आम्ही देवाच्या कृपेने खूप वाचलेलो होतो. आणि आता बघा आम्ही शेवटी फायनली हॉटेलमध्ये आलो. आणि हॉटेलमध्ये आल्यानंतर आता इथे सगळे चेक इन वगैरे करत आहे सगळे. तर ते प्रोसिजर चालू होते त्यांची, तोपर्यंत कृषिका माझ्याशी बोलत होती, तर मी ते पण शूट केलेलं आहे आणि तुम्हाला हॉटेल पण दाखवते आहे. आणि सारिका वगैरे तिकडे बघत होती, तिथला व्ह्यू खूप सुंदर दिसत होता, पहाडी एरिया. हाय, गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर ब्लॉगमध्ये. तर बघा आता आम्ही फायनली पोचलो आहे रूममध्ये आणि आता आम्हाला फ्रेश वगैरे व्हायचं आहे, त्यामुळे इथे बेडवरती सगळा पसारा दिसतोय तुम्हाला. आणि आता फ्रेश वगैरे होऊन मिस्टरांना चहा वगैरे घ्यायचा आहे, तर ते चहा वगैरे घेतील. मी स्वेटर काढला आहे, तयारी करायची होती, तर मग आठवलं की अरे व्हिडिओ शूट करायचा राहिला, मग पटकन व्हिडिओ शूट केला. आणि आता थंडी पण खूप वाजती आहे, तर चला मी पटापट तयारी करून घेते, कारण कृषिका खालीच आहे, चहा घेत आहे सारिकासोबत. तर आपण पण जाऊ आणि अजून कुठेतरी फिरायला पण जायचं आहे. कुठे जायचं आहे मला एक्झॅक्ट स्पॉट माहिती नाही, पण जसं माहीत झालं मी तुम्हाला नक्कीच सांगते. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि इथनं बघत राहा, नक्की एन्जॉय कराल व्हिडिओ. बघा आता आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि इकडे चहा घ्यायला आलो होतो. तर कृषिका आणि सारिका बघा मॅगी खाती आहे, कारण त्यांना खूप भूक लागलेली होती. ॲक्च्युली आमच्यासोबत जो इन्सिडेंट झाला त्यामुळे सगळे घाबरलेलेच होते. तर आता ते नाश्ता वगैरे करते आहे. बघा इकडे हे बघा, इथेच आमची गाडी अडकली होती आणि इथनं काय झालं असतं आणि काय नाही आम्हाला पण नाही माहिती. बापरे, खूप डेंजर. ॲक्च्युली इथे सरळ गाडी जाणार होती, पण इथे न जाता आमची गाडी इथेच ब्रेक दाबावं लागला, कारण इथे एक गाडी होती, त्यामुळे इथे गाडी न जाता इथे ब्रेक दाबल्यामुळे ती सरळ खाली गेली असती आणि तिथे बघा किती खाई आहे. तर आम्ही तर काही वाचलोच नसतो आज. चला एक दादा आले, त्यांनी खूप छान गाईड केलं आणि त्या गाईडमुळे आमच्या ड्रायव्हर काकांनी पण गाडी व्यवस्थित काढली आणि आज आम्ही सगळे सेफ आहो. पण आता आम्ही ही रिस्क नाही घेणार परत, कारण आम्हाला परत जाऊन परत यायचंच आहे. तर आता आम्ही ही रिस्क नाही घेणार, आम्ही आता खालीच उतरून इकडे येणार, परत इकडे जाणारच नाही आता. आणि इकडचा व्ह्यू बघा खूप मस्त आहे, व्ह्यूसाठी खूप छान आहे. पण आपण स्वतः जर गाडी चालू किंवा ड्रायव्हर दादा बरोबर असले तरच आपलं ठीक आहे वरती यायला, नाहीतर गोंधळ आहे सगळा. तर हे बघा इथून पण बघा किती मस्त दिसतोय सगळा व्ह्यू. तुम्हाला लाईटच्या उजेडमध्ये थोडं व्यवस्थित दिसत नसेल, पण हे बघा. चला बघा खूप थंडी आहे, खूपच थंडी वाजती आहे आणि पटकन आता आम्हाला हँड ग्लोव्ज वगैरे घालावं लागणार आहे. पण इकडे चाय प्यायला यायचं होतं, खूप घाई होती, त्यामुळे मी काहीच टोपी पण नाही लावली घाई गडबडीत आणि
रूममध्ये गेली, सामान ठेवलं आणि लगेच इकडे आली. तर आता रूममध्ये वगैरे जाऊन आम्ही फ्रेश होऊ ना, तेव्हा सगळं रेडी होऊन निघू बाहेर, कारण इथे खूप थंडी आहे, बापरे. चला तर बघा, आतापर्यंत आम्ही मसुरीला पोचलो आहे फायनली. तर मसुरीला येताना आमच्यासोबत काय काय घडलं, आम्ही कशाप्रकारे पोचलो, ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसलं असेल. पण आता इथनं पुढचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये येईल. आम्ही मसुरीमध्ये आता कुठे फिरायला जाणार. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.